दरम्यान लोकसभेला हवं तसं यश न मिळाल्यामुळे आता भाजपनं ओबीसी मतांवर लक्ष केंद्रित केल्याचं समजतंय। ओबीसी समाजाची मतं मिळावी यासाठी पंकजा मुंडे, संजय कुटे, पंकज भोयर यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा असं भाजपमधील काही नेत्यांचं मत असल्याचंही समजतंय। तर पश्चिम महाराष्ट्रातून माधुरी मिसाळ, जयकुमार गोरे आणि नितेश राणे यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे। दरम्यान आशिष शेलार यांचा सुद्धा मंत्रिमंडळामध्ये समावेश करून घेण्याचा भाजपमधील काही नेत्यांचा विचार असल्याची माहितीही मिळते। तर आपण पाहतोय की भाजपने ओबीसी मतांवर लक्ष केलेलं आहे। पंकजा मुंडे, संजय कुटे, पंकज भोयर ही काही नावं चर्चेत आहेत। आशिष शेलार, माधुरी मिसाळ आणि नितेश राणे यांचंही नाव चर्चेत आहे। तर आपण पाहतोय मंत्रिमंडळ विस्तार तर होणार आहे, मात्र या दरम्यान आपण पाहतोय लोकसभेला हवं तसं यश मिळालं नाही, म्हणून आता ओबीसी मतांवर लक्ष केंद्रित करायचं कुठेतरी महायुतीनं ठरवलेलं आहे। आणि म्हणूनच पंकजा मुंडे, संजय कुटे, पंकज भोयर यांचा आता मंत्रिमंडळामध्ये समावेश करावा असं भाजपमधील काही नेत्यांचं म्हणणं आहे। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण सहयोगी संपादक सकाळच्याच मृणालिनी नानिवडेकर मॅडम यांच्याशी आपण संवाद साधूयात। मृणालिनी मॅडम, आपण पाहतोय की आता लोकसभेत हवं तसं यश भाजपला मिळालं नाही आणि त्यामुळेच कुठेतरी ओबीसी मतांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी म्हणूनच पंकजा मुंडे, संजय कुटे आणि पंकज भोयर यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो का? काही सुधारणा करून विधानसभेच्या लोकसभे निवडणुकांना सामोरं जाणं आवश्यक आहे असं भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतल्या नेत्यांचं म्हणणं आहे। आता हे बदल काय असतील तर या बदलांमध्ये मराठा समाजाला सुस्कारत त्यांच्यासाठी काय केलं हे सांगताना ओबीसी समाजाचं मंत्रिमंडळाचं प्रतिनिधित्व वाढवणं हा एक उपाय दिसतोय। ओबीसी समाजाच्या, विशेषतः बंजारा समाजाच्या पंकजा मुंडे या नेत्या आहेत। त्यांचा निसटता पराभव जिव्हारी लागलेला आहे त्यांच्या समाजाच्या लोकांच्या। त्यामुळे पंकजाताईंना मंत्रिमंडळात घ्यायचं आणि विधान परिषदेत कुठेतरी त्यांना पाठवायचं असा एक प्रस्ताव भाजपच्या बैठकीमध्ये चर्चेला आलेला दिसतोय। दुसरं असं आहे की कुणबी मतं जी दूर गेलेली आहेत विदर्भातील, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे तेली समाजाचे प्रतिनिधी आहेत। त्यामुळे तेली समाज भाजप बरोबर असला तरी कुणबी समाज काहीसा दूर गेल्यासारखा वाटतोय। त्यामुळे त्यासाठी वर्ध्यातून पंकज भोयर यांचं नाव समोर आलेलं आहे। संजय कुटे हे ज्येष्ठ आमदार आहेत, गेले कित्येक वर्ष ते भाजपसाठी काम करतात। ओबीसी समाजात त्यांची चांगली ओळख आहे। बुलढाण्यामध्ये त्यांनी बरीच मतं देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे शिंदे गटाचे उमेदवार जिंकले आणि आता ते प्रतापराव जाधव मंत्री झाले। त्यामुळे त्यांना काहीतरी मोठी संधी देणं हे देखील भाजप नेत्यांच्या मनात आहे। एक पराभव झाल्यानंतर दुसरा पराभव होऊ नये यासाठी खूप अगदी सांभाळून पावलं टाकावी लागतात आणि जास्तीत जास्त फायदा कुठे होईल याचा विचार करावा लागतो। तो फायदा मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसीचं प्रतिनिधित्व वाढलं तर होऊ शकेल असा एक अंदाज आहे आणि त्या अंदाजाभोवती भारतीय जनता पक्ष विचार करतोय। देशातला अत्यंत बलशाली पक्ष महाराष्ट्रात असा हिनदिन होऊन चालणार नाही, यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनेचा तो भाग। अगदी धन्यवाद मृणालिनी मॅडम आपण दिलेल्या या सविस्तर विश्लेषणाबद्दल। तर आपण पाहतोय की भाजपनं आता ओबीसी मतांवर लक्ष केलेलं आहे।